कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला बोलावंच लागेल। तुम्ही का आलात या घरात? आल्यापासून या घरात तुम्ही काय शोधताय? सगळी भांडी का उचकून काढली आहेत तुम्ही? आणि त्या फडताळात तुम्ही काय शोधत होता? आणि ही तुळस तुम्ही का उकरून काढली? बोला काकी, घरातल्या प्रत्येक माणसांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांनाच अंधारात ठेवता का? द्या माझ्या प्रश्नांची उत्तरं। बोला काकी, आता तरी काहीतरी बोला। काय बोलू मी? अगं का अशी हात धुवून माझ्या मागे लागले तू? काय पाहिजे तुला? तिथं एवढीशी मी आपलं तुळस खणली आणि सजवली म्हणून काय मी लगेच गुन्हेगार झाले का? हा, मी का आले, कशी आले, कसे पाय आले याचा काय गुन्ह्याला कबुलीचा बाब देतात तसं सांगायला पाहिजे का तुम्हाला? हा, काकी सूर्या बाळा, आता तुला कसं बोलून काय बोलू मला कळतच नाही बघ। आता मी जर काय तुला सांगितलं तर उगाच माझ्यामुळे तुमच्यात भांडणं होतील रे। पण आता ही सारखी मला बोला बोला म्हणते म्हणून तुला सांगायची वेळ आली बघ। सूर्या बाळा, अरे या तुळजानी ना मला बळजबरीने इथं आणलं आणि मला काय बाय बोलायला सांगते। मला म्हणते मी जसं सांगल तसं तुम्ही बोललात तर तुम्हाला आयुष्यभर घरात ठेवून देईल म्हणून। काकी माझी जाव नव्हती बाबा अशी, पण ही पोरगी ना मला अजून परकच समजते। अरे तिचं बी बरोबर आहे म्हणा। आता मी पिकलं पान, माझ्याच्याने काय घरात जास्त काम होत नाहीत ना, आणि अजून तुझ्यावर एका माणसाच्या खाण्यापिण्याचा बोजा नको असं तिला वाटत असेल ना। तुझा तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या या संशय स्वभावाला ना आवर घाल म्हणून? तुझ्या म्हणून मी आता माझ्या रक्ताची माणसं माझ्यापासून तोडू का? का तुला माझं कोण नकोय? दादा असं नको बोलूस, वहिनी अशी नाहीये। हा मग काकी अशी आहे का? दादा दादा तुला पण माहितीये वहिनी कधीच खोटं नाही बोलणार। म्हणजे काकी खोटं बोलते असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं काय बोल, तुझा आजवर तू डॅडींवर किती वेळा संशय घेतलायस ग? स्वतः पण तोंडावर पडलीस आणि मला पण मान खाली घालायला लावलीस। तो तुला कळत कसं नाही? अशानं ना जवळची माणसं दुखावली जातात। तुला या घरात सुख भावत नाही का? सूर्या वहिनी, दादा चुकीचं वागलायस वहिनी। काकी जाऊ बाई, मला खरंच माफ करावं। मी यायच्या आधी आपली पोरं
गुण्या गोविंदानं राहत होती. माझ्यामुळे आज त्यांच्यात फूट पडली. आपलं घर शांततेत राहावं, आनंदात राहावं असं वाटत असताना त्या घरात माझ्यामुळे आज वाद झाला. घराची सगळी शांतता भंग पावली आणि हे आता दुसऱ्यांदा झालंय बघा. पहिल्यांदा काय झालंय तुम्हाला माहितीच आहे. जाऊबाई, खरंच तुमची आणि या घराची मी अपराधी हो. मला खरंच माफ करा जाऊबाई. पुष्पे, हा झोपली नाहीस वय अजून? हा एवढं जागरण चांगलं नाही, तब्येत खराब होईल. पोरं झोपली होय. म्या उशिरा येणार म्हणून दार उघडाय जागी राहिलेच ना. भाऊजी, मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय म्हणून मी झोपले नाही. आता ही गोष्ट मी आपल्या पोरांजवळ नाही बोलू शकत, पण तुम्ही मला समजून घ्याल म्हणून तुमच्याजवळ सांगते मी. या बसू आपण, या. भाऊजी, मला एक कबुली जबाब द्यायचा आहे. बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या हातून एक चूक झाली, ज्याच्यामुळं आपला परिवार तुटला हो. आणि नुसतं तुटलाच नाही तर आपल्या परिवारावर मोठं संकट आलं. पण मी तरी काय करणार सांगा. मी जर हे केलं नसतं ना तर त्या जालिंदर राक्षसानं दुसरं काहीतरी केलं असतं बघा. म्हणून हो, भाऊजी, खरंच हो माझं चुकलं. माफ करा. भाऊजी, भाऊजी ऐक, झोपले बाय. काय हो भाऊजी? देवा, तुझ्यापासून काय लपलंय रे? तुला माहितीये माझी काय चूक नाही. आता तूच मला ह्या धर्म संकटातून वाचव, तूच वाचव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.